गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। 5 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी यांची आयशर गाडी क्रमांक MH21 BH 9922 हिच्यात माल भरून पेठ बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असताना सावळ घाटात अज्ञात आरोपी यांनी चालत्या गाडीच्या मागील ताडपत्री कापून गाडीतील मोती साबणाचे 5 बॉक्स फिर्यादीच्या संमतीशिवाय लवाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सावळ घाटात याआधी देखील मागील 1.5 ते 2 वर्षांपासून चालत्या वाहनातून माल चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडलेल्या होत्या। त्यामुळे सदर टोळीचा शोध लावणे हे आव्हान होते। त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाणेकडील पथकाने घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून सदर ठिकाणी वेळोवेळी पाळत ठेवून गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्हा हा सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार आरोपींची शोधकामी दिंडोरी पोलीस ठाणेकडील पथकाने सुरगाणा निफाड व दिंडोरी तालुक्यातून खालील संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय, ज्यात रवींद्र अंबादास दळवी वर्ष 25 राहणार नागशेवडी पोस्ट मोहपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक, माधव चंद्रशेखरे वय वर्ष 30 राहणार सुरपाडा पोस्ट मोहपाडा तालुका सुरगाणा नाशिक, लालू गोरख पवार वर्ष 24 राहणार नागशेवडी मोहपाडा सुरगाणा नाशिक, गणेश हौसीराम कडाळे वर्ष 32 राहणार नागशेवडी पोस्ट मोहपाडा सुरगाणा नाशिक, आनंदा भास्कर पवार वर्ष 22 राहणार नागशेवडी पोस्ट मोहपाडा तालुका सुरगाणा नाशिक, दिनेश रामदेव गवारे वय वर्ष 25 राहणार करंजाळी देवपाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, चेतन प्रभाकर चारुस्कर वर्ष 25 राहणार गोंडेगाव भाऊसाहेब नगर शिव चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक, संजय प्रभाकर वेंडकुळी वर्ष 30 राहणार लखमापूर कोळीवाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक। आरोपींना विश्वासात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। दिंडोरी पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे। एस मराठी न्यूज साठी वृत्तसंपादक शामराव सोनवणेसह संतोष कथार, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।